डॉक्टर मॅडम, मला विचारायला थोडा संकोच वाटत आहे. कधी कधी स्तनाग्रातून पाण्यासारखं काहीतरी बाहेर येतं. लोक म्हणतात असं झालं की कर्करोग असू शकतो. मी फक्त 28 वर्षांची आहे. काही वेळा थोडंसं पाणी बाहेर येऊ शकतं, विशेषतः तरुण महिलांमध्ये. पारीच्या काळात, गरोदरपणात किंवा ताणामुळे असं होऊ शकतं. कधीकधी हे संसर्गामुळे किंवा चरबीची, दुधाची किंवा पाण्याची गाठींमुळेही होतं. पण तू ते लक्षात घेतलंस आणि विचारायला आलीस हे खूप चांगलंय. स्तनाग्रातून काही स्त्राव येत असल्यास नेहमी डॉक्टराकडून तपासणी करून घेणं आवश्यक आहे. बहुतांश वेळा यात काही धोकादायक नसतं, पण कधीकधी हे कर्करोगाचं लक्षणही असू शकतं. आपण आधी साधी तपासणी करू आणि गरज भासल्यास काही चाचण्या. 20 वर्षांच्या आसपासच्या महिलांमध्ये स्तनाग्रातून स्राव येणं बहुतेक वेळा निरुपद्रवी असतं. मात्र जर स्रावात रक्त दिसत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. या आपण तपासून पाहू. खात्री करून घेणं नेहमीच. धन्यवाद डॉक्टर. मला खूप काळजी वाटत होती, पण आता बरंच हलकं वाटते. तू विचारलंस हेच योग्य केलंस. मोकळेपणाने बोलणं हेच निरोगी राहण्याचं पहिलं पाऊल आहे.